हॅलो, वेलकम बॅक. गणपती बाप्पा मोरया. आजची रेसिपी आहे नन अदर दॅन वडापाव. फर्स्ट मी महाराष्ट्रीयन कांगादेन आणि योगायोगाने रेसिपी आहे वडापाव. तर पहिलं आपण रेसिपी बघूया आणि मग गप्पांकडे बघूया. सो इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता इलेक्ट्रिक चॉपर, व्हेजिटेबल चॉपरने बारीक चिरून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी हलकंसं ते खलबत्त्यात ठेचलं किंवा वाटलं आहे आणि मग बटाटे उकडून घेतले आहेत. त्याच्यानंतर फोडणीसाठी तेल गरम झालं की मोहरी, जिरं ऑप्शनल आहे. अगेन आलं, लसूण पण ऑप्शनल आहे. कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर याने सुद्धा छान फ्लेवर येतो. सो तुम्हाला आलं, लसूण आवडत नसेल तर यू कॅन कम्प्लीटली इग्नोर इट. Measurements are not given because it is as per your taste. Whatever taste you like, you can adjust it accordingly. So coming back to फोडणी, तेलामध्ये मोहरी, जिरं, हिंग खूप घातलं आहे कारण बटाटा आहे, बाधू शकतो. सो इट इज गुड टू फ्लेवर इट विथ एसोफोटिडा. सो हिंग नक्की घाला आणि त्याच्यामध्ये मग हे चिरलेलं मिरची, कढीपत्ता, आलं, लसूण घालून ते चांगलं फ्राय करा. म्हणजे त्याचा तो कच्चेपणा जायला पाहिजे इतकं ते व्यवस्थित परतून घ्या. तो आफ्टर इट इज प्रॉपरली कुक्ड यू कॅन सी द चेंज अरोमा यू गेट इट वन्स इट इज कुक्ड. त्याच्यानंतर मग त्याच्यात हळद घातली आहे, मीठ घातलं आहे आणि मग हे शिजवलेले बटाटे आधी मॅश करून घेतले आणि मग ते सगळे त्याच्यात मिक्स केले. नंतर मग एकदा सगळं मिक्सचर मिक्स झाल्यावर मीठ, साखर चवीनुसार ॲडजस्ट करा. चिरलेली कोथिंबीर घाला वरून आणि हे सगळं मिक्सचर चांगलं मॅश करून घ्या. म्हणजे बटाटे असे वेगळे वेगळे तुकडे न लागता त्याचा एक छान म्हणजे तुम्हाला प्रॉपर ते मॅश झालेले असले की ती चव सगळीकडे व्यवस्थित मुरते, चांगला लागतो अजून. आणि एक इथे ॲडिशनल इन्ग्रेडियंट म्हणजे हा आय डोंट नो तुम्ही म्हणजे आधी बनवले आहेत किंवा ट्राय केलेत की लिंबाचा रस थोडासा ॲड करायचा. त्याने एक छान वेगळी टेस्ट आणि फ्रेशनेस येतो त्याला. आणि मग हे सगळं झाला की गरम त्याचे म्हणजे जरासं हाताला हे होईपर्यंत थोडं थंड व्हायला लागलं, एकदम थंड पण नाही, पण हातातला हात तुम्ही म्हणजे व्यवस्थित वळू शकता अशा टेम्परेचरवर आलं किंवा रूम टेम्परेचरवर आलं असं म्हणा, की मग त्याचे गोळे करून ठेवून द्या. सो हे आपला मेन बटाटा वड्यामधला जो वड्यातला आतला मसाला असतो तो रेडी आहे. आणि कवरिंगसाठी इथे बेसनचं पीठ, बेसनच्या पिठामध्ये धणेपूड, तिखट, हळद, मीठ हे मेन. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर हलकासा कांदा लसूण मसाला घातला आहे. पाणी थोडं थोडं करत जा आणि मिक्स करत जा. कन्सिस्टन्सी चेक करा. इट शुडंट बी व्हेरी थिक लेअर ऑल्सो आणि अगदी पातळ पण नाही की तो राहणारच नाही वरती. सो असं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं. त्याच्यानंतर लगेच जेव्हा तळायला घेता तेव्हा हे बॅटर तयार करायचं आणि बेकिंग सोडा त्याच्यात ॲड केला आहे. सो हे मिक्सचर झालं. मस्त तेल एकदम छान गरम होऊ दे. यू कॅन चेक थोडंसं पीठ घातलं की पटकन ते वर यायला पाहिजे. म्हणजे तेवढा त्याचा हीट त्याच्याहून थोडी जास्तच व्हायला पाहिजे. सो ते एकदा छान तेल तापलं की मग आपला झालेला वडा बॅटरमध्ये डिप करून कोटिंग करून मस्त गरम तेलात सोडा आणि आहा, तुमचा बटाटा वडा तयार झाला. आता मी फर्स्ट टाईम बटाटा वड्याबरोबर घरी मिरची तळलेली आणि ती एक लाल तिखट चटणी असते ना ती ट्राय केली आहे. आता काय म्हणतात ते आपलं ओलं खोबरं लसणाची चटणी मी बरेचदा ट्राय केली आहे, पण इथे समाव मला पाहिजे तशी अजून बनत नाही आहे. पण आज मी असेच बरे व्हिडिओ बघून ती वड्याबरोबरचा जो चुरा म्हणतात तसं ट्राय केलं आहे. सो बटाटा वड्याचं जे पीठ असतं तेच नुसतं आपण परतून काढून घ्यायचं, त्याचा जो चुरा असतो तो. पण तो थोडा जास्त वेळ तुम्ही फ्राय करा, म्हणजे तो मऊ नाही राहिला पाहिजे. इट शुड गेट दॅट क्रॅकर. तर अशा प्रकारे ते चांगलं
फ्राय करून घ्या आणि सगळं अगदी छान थंड झालं की लसूणच्या पाकळ्या पण तेलातून काढून घेतल्या, म्हणजे भाजून घेतलेत ॲक्च्युली लसूण. आणि मग हा चुरा आणि लसूण, त्याच्याबरोबर तिखट, मीठ, धणेपूड, परत ऐच्छिक आहे. थोडासा एक आंबटपणा तुम्हाला आवडत असेल तर चिंच घाला किंवा आमचूर पावडर. हे मी परत चॉपरमधनं ग्राइंड करून घेतलंय फाईन पेस्टमध्ये. सो आणि मिरचीचा प्रकार म्हणजे मी 2 बघितलेले, म्हणून मी आधी तसं ट्राय केलं की मला खूप तेलात तळायची नव्हती. सो मिरच्या डायरेक्टली कढईत घालून मग एक चमचाभर तेल घालून त्या चांगल्या परतल्या आणि मग त्याच्यावर मीठ, मसाला, चाट चाट पावडर पाहिजे तर घाला किंवा फक्त मीठ आवडत असेल तर फक्त मीठ घाला. दुसऱ्या मी डायरेक्टली म्हणजे वडे तळल्यावर तेल गरम होतं त्याच्यातच मिरच्या तळल्या आणि त्या काढून घेतल्या. सो व्हिचएव्हर इज फाईन, आय थिंक बोथ वर्क्स फाईन. पण हे वरूनच मीठ लावायचं. सो या मिरच्या आणि लाल चटणी, पाव. मी डिनर रोल्स आणलेत. मी लास्ट रेसिपीमध्ये पण म्हटलं की मला इथे पाहिजे तसा पाव बेकरीतला मिळत नाही. बट हे डिनर रोल्स परफेक्ट पावासारखे बनतात. सो पाव बनवून ठेवलेले मी. सो वडापाव रेडी आहे. आणि आता गप्पा म्हणजे मी ॲक्च्युली आम्ही मुंबईत असताना कधी वडापाव बनवायचा प्रश्नच आला नाही, कारण इतक्या गाड्या असतात वडापावचे म्हणजे. आणि ऑल्दो माझ्या नवऱ्याचं तर फेवरेट डिश असली तरी ही यूज टू ट्राय इट ॲट सो मेनी प्लेसेस. आणि आता तिकडच्या स्पेसिफिक वडापावची एक स्पेशालिटी असायची की इकडचा वडापाव खाल्ला का, तिकडचा वडापाव खाल्ला का, याची टेस्ट छान आहे वगैरे. आणि वडापावबरोबर मला ती लाल चटणी सुकी जास्त प्रिफर असते. म्हणजे कोणाला अगदी ते हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा वगैरे घालून पण आवडतो किंवा काही जणांना नुसता बटाटा वडा खायला पण आवडतो, नॉट वडापाव. प्रत्येकाची वेगळी वेगळी आवड. पण इथे आल्यावर मी जिथे पण ट्राय केलं आम्ही सगळ्यांनी, आम्हाला कुठेच पाहिजे तसा वडापाव नाही मिळाला. आणि निरंजनची फेवरेट डिश आणि इतके वडापाव खाल्ल्यावर ते क्रेविंग सॅटिस्फाय नाही झालं. बट सो वी ट्राईड ॲट होम. आणि एकदा निरंजनने बनवलेलं आम्हाला आवडल्यावर मग आम्हाला कधी पण तरच झाली की आम्ही त्याला सांगतो प्लीज बरा या वीकेंडला वडापाव होऊन जाऊ दे. सो आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि योगायोगाने वडापावची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि तुम्ही सांगा तुमचा काय व्हेरिएशन किंवा तुम्हाला कुठला वडापाव आवडतो. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे इथे आल्यावर हे कळलं की बटाट्यांमध्ये पण वेगळे वेगळे प्रकार असतात. म्हणजे मुंबईत तर आत्ता पण म्हणजे खाली जायचं आणि बटाटे आणायचे एवढंच माहिती होतं. पण इथे आला कळलं रेड पोटॅटो असतो, रसेट्स असतात, काय येल्लो पोटॅटो असतो आणि असं. सो त्या पहिल्यांदा आम्ही बनवलेला एकदम फेल झाला होता, कारण आम्ही जाऊन नॉर्मल आपले बटाट्यांसारखे दिसणारे बटाटे आणले आणि त्याच्यात इतका स्टार्च होता की ते टेक्स्चर पाहिजे तसं झालंच नाही. सो वी हॅव जस्ट सेड की नाही, ते काहीतरी गडबड आहे. सो नंतर असंच कळलं की यू शुड ट्राय इट विथ रसेट्स. आणि मग एव्हर सिन्स देन वी यूज रसेट्स फॉर बटाटा वडा अँड इट वर्क्स फाईन. आय थिंक द स्टार्च लेवल रिअली मॅटर्स. दुसरी एक क्विक टिप फॉर बटाटा वडा म्हणजे बटाटा असा पाण्यात घालून शिजवू नका, तो वाफेवर शिजवा. मी त्याच्यात पाणी त्यांनी घेतलं नाही पाहिजे, बिकॉज स्टार्च अँड वॉटर म्हणजे इट डझंट गिव्ह यू अ गुड टेक्स्चर. सो शक्यतो बटाटा हा वाफेवर शिजवून घ्या. अँड आय थिंक दॅट्स इट. आणि सकाळी जसे नाश्त्याला वगैरे बटाटे वडे करायचे असतील तर रिकमेंडेड की तुम्ही आदल्या दिवशी भाजी करून ठेवा, कारण सकाळी सगळं करणार मग ते थंड पण व्हायला पाहिजे. म्हणजे गरम गरम भाजी लगेच वडा आणि लगेच तळा असं होत नाही. ती भाजी थंड होऊन त्याचे गोळे करायला पाहिजे, मग पीठ करून असं सगळं. सो डिपेंडिंग ऑन किती क्वांटिटी बनवायची आहे. बट आय वुड से की आधी तुम्ही कुकरला लावणार, बटाटे थंड होणार, मग ती फोडणीला घालणार, परत भाजी थंड होणार, मग वडे करणार, मग तळणार. सो इट्स अ प्रोसेस. सो इफ यू कॅन ब्रेक इट यू विल एन्जॉय इट मोर. अँड म्हणजे संध्याकाळी करायचं असतील तर सकाळी भाजीची तयारी करून ठेवा, संध्याकाळी तळा, काइंड ऑफ. सो गिव्ह इट अ ट्राय. आणि अजून रेसिपीज नक्कीच बघूया.
तुम्हाला काही तुमच्या आठवणी बटाटा वड्याच्या असतील तर नक्की इथे शेअर करा. बाय. एन्जॉय. मस्त खा, मस्त राहा. एन्जॉय इटिंग.